माझ्यासमोर जे तुम्ही पाहताय तो आपला जो स्तंभ आहे शौर्यस्तंभ, तो आपला धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचा शौर्यस्तंभ आहे मित्रांनो। इथंच ह्याच ठिकाणी कवी कलश आणि आपला संभाजीराजे या दोघांना याच ठिकाणी आणण्यात आलं होतं मित्रांनो। 1 फेब्रुवारी 1689 साली 1 फेब्रुवारी 1689 साली मित्रांनो संगमेश्वर या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे आणि आपले कवी कलश या दोघांना पकडण्यात आलं मित्रांनो। आणि अवघ्या 2 ते 3 दिवसात या धर्मवीर गडावर घेऊन आणण्यात आलं मित्रांनो। नमस्कार मित्रांनो, जय शिवराजे शंभूराजे। तर आज आपण पांडेपेडगावचा भुईकोट किल्ला पाहण्यासाठी जाणार आहोत मित्रांनो। माझं नाव अरविंद गोरे, आपल्या चॅनलचं नाव ट्रेकिंग बो। तर आजचा जो आपला ट्रेक आहे किंवा आपल्याला आज जिथं जायचंय तो म्हणजे पांडेपेडगावचा भुईकोट किल्ला आहे मित्रांनो। तर हा भुईकोट किल्ला इसवी सन 13व्या शतकात यादवांच्या कालखंडात बांधण्यात आलेला आहे मित्रांनो। ह्या किल्ल्याची वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला कमीत कमी 350 एकरात असा पसरलेला आहे। भव्य दिव्य किल्ला आहे मित्रांनो। त्याच्या तटबंदी पूर्णपणे किल्ल्याला तटबंदी आहे मित्रांनो। आणि हा किल्ल्यावरती आपल्याला गेल्यानंतर 5 काळ्या पाषाणातील मंदिरं पाहायला मिळतात मित्रांनो, जी की खूप सुंदर आहे। तिथे गेल्यानंतर आपण ते पाहणार आहेत। आणि मित्रांनो त्यानंतर आपल्याला हा किल्ला निजामशाहीच्या काळात पाहायला मिळतो मित्रांनो। तर निजामशाहीच्या काळात हा किल्ला ज्यावेळेस होता किंवा निजामांच्या ताब्यात ज्यावेळेस होता त्यावेळेस आपले छत्रपती शिवाजीराजेंचे आजोबा मालोजीराजे भोसले ह्या किल्ल्यावर मोकास म्हणून कामाला होते मित्रांनो। नंतर आपल्या हा किल्ला छत्रपती शिवरायांच्या कालखंडात ज्यावेळेस येतो त्यावेळेस औरंगजेबाचा एक सरदार बहादूर खान, हा बहादूर खान ह्या किल्ल्यावर बऱ्याच काळ वास्तव्यास होता मित्रांनो। तर हा बहादूर खान ज्यावेळेस वास्तव्यास होता त्यावेळेस याने किल्ल्याची पडझड वगैरे जी होती ती दुरुस्त केली आणि एक महाल किंवा एक राज दरबार त्यानं तिथं बांधला। आणि बांधल्यानंतर त्यानं त्या किल्ल्याचं नाव पांडेपेडगावचा भुईकोट किल्ला काढून टाकून त्यानं स्वतःचं नाव म्हणजे त्याचं स्वतःचं नाव त्यानं त्याला दिलं। त्या किल्ल्याचं नाव त्यानं बहादूरगड असे ठेवलं। तर हा बहादूरगड नाव बऱ्याच काळ चाललं मित्रांनो। परत आपल्या स्थानिक शिवभक्तांनी 2008 मध्ये ह्या किल्ल्याचं नाव बदलून आपल्या छत्रपती संभाजीराजे यांचं नाव दिलं, धर्मवीर गड असं त्या किल्ल्याचं नाव देण्यात आलं मित्रांनो। तर हाच तो किल्ला आहे मित्रांनो जिथं आपल्या छत्रपती संभाजीराजे यांना ज्यावेळेस संगमेश्वरावर पकडलं, संगमेश्वरावरनं मित्रांनो 2-3 दिवसातच त्यांनी हा भुईकोट किल्ला असल्यामुळे किंवा हा सपई ह्या ज्या आजूबाजूला कुठलाही किल्ला किंवा काही नसल्यामुळे ह्या किल्ल्यावर डायरेक्ट हलवण्यात आलं मित्रांनो। तर तो हाच किल्ला आहे जिथं छत्रपती संभाजीराजे यांना 29-30 दिवस जीवनातले लास्टचे आणि इथंच त्यांच्या जी अमानुषपणे त्यांचा छळ करण्यात आला, डोळे काढण्यात आले, नखे वगैरे काढण्यात आले, तर तो हाच किल्ला आहे मित्रांनो। तर हा किल्ल्याचा इतिहास आपण ह्या व्हिडिओमध्ये पुढे जाऊन बघणार आहेत मित्रांनो। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण भेट देण्यास आलो आहोत धर्मवीरगड म्हणजेच आपला पांडेपेडगावचा भुईकोट किल्ला आणि ह्याला तिसरं एक नाव आहे मित्रांनो बहादूरगड असं। तर ज्यावेळेस आपण ह्या किल्ल्याच्या समोर येतो त्यावेळेस आपल्याला सफेददान मारुतीची मूर्ती पाहायला मिळते मित्रांनो। आणि समोरच आपल्याला गावातनं आल्यानंतर प्रथम प्रवेशद्वार म्हणजे किल्ल्याचं प्रथम प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो। पांडेपेडगावचा भुईकोट किल्ला हा अति प्राचीन किल्ला असून मित्रांनो त्याच्या समोर आपल्याला आल्यानंतर 2 यादवकालीन बुरुज पाहायला मिळतात मित्रांनो दोन्हीकडल्या बाजूला। तर ते आणखी व्यवस्थित अवस्थेत आहे। ह्या किल्ल्याचं हे प्रमुख प्रवेशद्वार आहे। प्रवेशद्वाराच्या बरोबर आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला भैरवनाथाचं एक मंदिर पाहायला मिळतं मित्रांनो। आणि हा तर बघितला तुम्ही तर खूप असा जुना बुरुज आहे जे की पहिल्या काळातला यादवकालीन बुरुज असेल। तर आपल्याला इथे एक शरबाचं शिल्प पाहायला मिळतं ह्या बाजूला एक, आणि ह्या बाजूला पण एक शरबाचं शिल्प बरोबर दरवाज्यावर कोरलंय मित्रांनो। आणि तिथं एक घोरपड पण दिसते, तुम्हाला दिसते का नाही काय माहिती नाही, तर घोरपड हाय मित्रांनो, दिसली का? किल्ल्याच्या उजव्या हाताच्या बुरुजावर एक शरब शिल्प लावलं मित्रांनो। शरब शिल्पाच्या बरोबर खाली हॉलात ती घोरपड बसलेली होती मित्रांनो। तर निवांत अशी बसली होती। आणि किल्ल्याचं आतून पाहिलं तर प्रवेशद्वार हे एकदम व्यवस्थित होतं मित्रांनो। तर 2008 मध्ये आपल्या तिथल्या स्थानिक शिवभक्तांनी मित्रांनो ह्या किल्ल्याचं बहादूरगड नाव बदलून धर्मवीरगड नाव असं ठेवलंय मित्रांनो। आणि प्रॉपर असे बोर्ड धर्मवीरगडाचे लावलेले आहेत। त्याला उजव्या हाताला वळून एक रामेश्वराचं मंदिर पाहायला मिळतं आणि सरळ गेला तर जिथं आपल्याला शौर्यस्तंभ आहे त्या शौर्यस्तंभाकडे तुम्ही जाऊ शकता मित्रांनो। हा पांडेपेडगावच्या भुईकोट किल्ल्याचा इतिहास खूप असा मोठा आहे मित्रांनो। यादवकालीन 13व्या शतकात या किल्ल्याची निर्मिती झाली असावी असं इतिहास सांगताय मित्रांनो। इतिहासात
ह्या गौरवशाली देवगिरीच्या यादवांनी ह्या किल्ल्याची निर्मिती केली असन असं इतिहासात नोंद आहे मित्रांनो. तर आपण जी समोर पाहतोय ते एक पहिलं रामेश्वर मंदिर म्हणून आपल्याला जाताना उजव्या हाताला लागतं मित्रांनो. तर हे रामेश्वर मंदिर सध्या पडझड अवस्थेत आहे, थोडी दुरावस्थेत आहे मित्रांनो. आणि ह्यामध्ये आतमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला पिंड वगैरे पाहायला मिळते. पिंड ही सुव्यवस्थित आहे, मात्र वरचं छत वगैरे थोडं पडझड झालं आहे मित्रांनो. डायरेक्ट सूर्यकिरणे पाऊस वगैरे खाली येतो, पिंडीवरती पाणी वगैरे पावसाचं पडू शकतं मित्रांनो. आणि बाहेरच्या बाजूने देखील मी मंदिर पाहिलं, तर बाहेरच्या बाजूने देखील मंदिर खूप सुंदर, दिसायला सुंदर आहे मित्रांनो, पण खूप पडझड झालेली आहे मंदिराची. मात्र पिंड आणखीन शाबूत आणि व्यवस्थित आहे मित्रांनो. तर आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि ह्या मंदिराची चारी बाजूनी पाहणी केली. तर मंदिर खूप आहे, भारी आहे. तर ती मंदिरातला हे एक अप्रतिम आपल्याला मंदिर पाहायला मिळतं. आता हे फुटक्या तुटक्या अवस्थेत आहे मित्रांनो, परंतु जे काही राहिले त्याच्यावरून आपल्याला ह्याची त्या काळातली प्रतिभा किंवा त्या काळातली जी ह्याचे देखावा असेल तो किती सुंदर असेल हे आपल्याला इथं आल्यानंतर पाहायला मिळतं मित्रांनो. तर मित्रांनो रामेश्वर मंदिरापासून अगदी जवळच म्हणजे थोड्याच अंतरावर आपल्याला दुसरं या किल्ल्यावरचं दुसरं मंदिर पाहायला मिळतं. त्या मंदिराचं नाव आहे मित्रांनो मल्लिकार्जुन मंदिर. तर हे मंदिर खूप मोठं आहे, प्रशस्त आहे आणि यादवकालीन शिल्पकलेचा अद्भुत नमुना आहे मित्रांनो. ह्याच्यावरची देवी देवताची मूर्त्या, कारण की हा बऱ्याच वेळ निजामांच्या ताब्यात होता, नंतर औरंगजेबाचा सरदार बहादूर खानाच्या ताब्यात होता. तर अशा इस्लामी सरदारांच्या ताब्यात हा बराच वेळ किल्ला होता. त्यामुळे इथल्या प्रत्येक मंदिराची यांनी फोडतोड भरपूर प्रमाणात केली आहे मित्रांनो. कारण की ज्या आपल्या नक्षीकाम वगैरे होतं, ज्या छोट्या छोट्या मूर्त्या होत्या त्यांच्या पूर्णपणे असे तोडण्यात आलेत मित्रांनो. तर आपल्याला ह्या मंदिरामध्ये गेल्यानंतर 2 मंदिरं म्हणजे टोटल 3 मंदिर आहेत. उजव्या डाव्या बाजूला एक एक मंदिर पाहायला मिळतं आणि समोर आपल्याला महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं मित्रांनो. तर ह्याच्यात बरेच शिल्प पाहायला मिळतात आपल्याला, गणेश शिल्प वगैरे. ह्यात 1-2 प्रकारची गणेश शिल्प ठेवलेले आहेत मित्रांनो, ते तुम्ही बघू शकता. आणि एक शिल्प ठेवलंय उजव्या बाजूला. हे 3 मूर्त्या ह्याच्यावर कोरलेल्या आहेत मित्रांनो. ते कशाचं आहे काय ओळखू येत नाही, सांगता येत नाही, मात्र आहे. आणि आपलं मेन मंदिर म्हणजे मेन जो गाभारा आहे तो गाभारा आपल्या इथं आल्यानंतर पाहायला मिळतो. आणि तो गाभाऱ्यामध्ये महादेवाची पिंड अगदी व्यवस्थित आहे मित्रांनो. आणि इथल्या ज्या लोकांनी, गावातल्या लोकांनी किंवा शिवभक्तांनी इथं या प्रत्येक मंदिरामध्ये लाईटची वगैरे सोय केलेली आहे, व्यवस्थित आपल्याला पाहता येतं मित्रांनो. तर हे पण मंदिर खूप छान आहे. तर हे मल्लिकार्जुन मंदिर पण खूप पाहण्यासारखं आहे मित्रांनो, कारण की हे पण असं कातळ कोरीव आणि ह्याच्यात विविध प्रकारचे शिल्प, आपल्याला गणेश शिल्पे, पिंड वगैरे आतमध्ये गेल्यानंतर पाहायला मिळते मित्रांनो. तर तुम्ही हे आल्यानंतर हे पण पाहायला विसरू नका. तर चला पुढे जाऊया, आपण बघूया, पाहूया आणखी आपल्याला काय काय बघायला मिळते. तर तुम्ही काय करायचं की ॲरो बघा, कारण की इथं आता पावसाळ्यामुळे खूप गवत वगैरे वाढले, तर थोडंफार लक्षात येत नाही, मात्र बोर्ड वगैरे व्यवस्थित लावलेत. तर बोर्ड बघा आणि बोर्ड बघून तुम्ही जाऊ शकता मित्रांनो. आणि हा सरळ जो मार्ग जातोय तो आपला, जिथं आपला स्तंभ आहे म्हणजे आपला शौर्यस्तंभ, छत्रपती संभाजी महाराजांचा जिथं शौर्यस्तंभ आहे तो सरळ रस्ता आपला हा शौर्यस्तंभाकडे जातो. मित्रांनो जसं आपण प्रथम आपल्याला आल्यानंतर रामेश्वर मंदिर म्हणजे येताना उजव्या बाजूला, त्यानंतर आपल्याला मल्लिकार्जुन मंदिर लागलं आणि मल्लिकार्जुन मंदिराच्या नंतर आपण जसं समोर येतो मित्रांनो तसं आपल्याला 3 मंदिर म्हणजे लक्ष्मीनारायण मंदिर, बाळेश्वर मंदिर आणि पाताळेश्वर मंदिर अशी 3 पण मंदिरं मित्रांनो आपल्याला ह्या बाजूला पाहायला मिळतात. तर आल्यानंतर समजत नाही समजलं तरी बोर्ड वगैरे व्यवस्थितपणे लिहिलेले आहेत. तर बोर्डच्या बरोबर दिशेने तुम्ही जावा मित्रांनो, कारण हाय. सुरुवातीला मित्रांनो आपण 2 मंदिरं पाहिली, आता इकडं 3 मंदिरं आहेत. टोटल अशी 5 मंदिरं आपल्याला इथं पाहायला मिळतात मित्रांनो. तर प्रशस्त असा हा किल्ला आहे. कमीत कमी 350 एकरावर हा किल्ला पसरलेला आहे मित्रांनो. त्यातला बाकीचा भाग काय पाहण्यात येत नाही मित्रांनो. जे पाहण्यासारखं आहे ते आपण पाहूया मित्रांनो. आपल्याला गडावर आल्यानंतर एक हत्तीमोठ पाहायला मिळते. जे हत्तीमोठ आहे, एक म्हणजे 2 हत्तीमोठ आहेत. एक बरोबर नदीच्या आपल्याला तीरावरती पाहायला मिळते, जी की आपली भीमा नदी आली आहे त्या भीमा नदीच्या बरोबर तीरावरती ती हत्तीमोठ बसवण्यात आली आहे. आणि त्याच्या बरोबर हत्तीमोठ्या समोर माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसते का बघा. आणि त्याच्या बरोबर समोर असा खाली खोल असा बारव आहे आणि त्या बारवात पाणी यायचं ऑटोमॅटिक ह्या नदीचं मित्रांनो.
ह्या नदीचं ऑटोमॅटिक त्या पाणीचं आणि ते पाणी हत्तीच्या साह्यानं उपसलं जायचं, मोठ्या साह्यानं, आणि पूर्ण गडाला इथनं पाणी पुरवठा व्हायचं मित्रांनो. त्याची तसं पाणी पूर्ण असं गडाला खेळलं होतं मित्रांनो. तर तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकताय. तर ही जे आपलं मंदिर आहे, मंदिराच्या शेजारीच आपल्याला ही हत्तीमोठ पाहायला मिळते मित्रांनो. तर मित्रांनो ह्या नदीच्या म्हणजे तीरावरतीच हे मंदिरं पण आपल्याला, पाची पण मंदिरं जी होती ती पाची पण मंदिर आपल्याला ह्या तीरावरतीच पाहायला मिळतात मित्रांनो. इसवी सन 13व्या शतकातील एक अद्भुत कला जर म्हणली तरी चालेल मित्रांनो, किंवा एक स्थापत्यकलेचं एक उत्तम असं उदाहरण जर आपल्याला बघायचं असेल, किंवा एक उत्तम अशी इमारत किंवा उत्तम असं शिल्प जर बघायचं असेल मित्रांनो, तर या किल्ल्यावरचं हे लक्ष्मीनारायण मंदिर आहे मित्रांनो. हे लक्ष्मीनारायण मंदिर मित्रांनो असं एक काताळ कोरीव दगडात किंवा काताळ कोरीव दगडात हे मंदिर बनवलेलं आहे मित्रांनो. एक एक दगड म्हणजे एक एक वस्तू ह्या किल्ल्याची बघण्यासारखी आहे. तुम्ही कोणत्या जरी दृष्टीनं, कोणत्या जरी अँगलने ह्याकडे बघितलं तर मित्रांनो तुम्हाला हे पारखण्यासारखंच आहे, कारण की पाहतच राहावं असं हे शिल्प आहे. स्थापत्यकलेचा एक अद्भुत नमुना जरी म्हणले तरी तुम्हाला चालेल. ह्या मंदिराला मित्रांनो टोटल 3 दरवाजे आहेत. एक समोरचा जो मुख्य दरवाजा आहे ते पूर्व दिशेला आहे, आणि 2 दरवाजे एक उत्तर दक्षिण साईडला असे, म्हणजे एक उत्तरेला दरवाजा आहे जो नदी साईडला आहे, आणि एक दक्षिणेला एक दरवाजा आहे तो किल्ल्याच्या आतमध्ये दिसतो मित्रांनो. जर मेन दरवाज्यातनं तुम्ही प्रवेश केला आणि आतमध्ये गेला, आतमध्ये गेल्यानंतर ज्या या पोल आहेत किंवा जे हे खांब आहेत, त्या खांबावरती जर बघितलं तुम्ही तर त्याच्यावरती असं अप्रतिम नक्षीकाम केलंय मित्रांनो. अप्रतिम म्हणजे अप्रतिम, आत्ताच्या इंजिनियरला जरी लाजवेन अशा प्रकारचं काम केलंय मित्रांनो. आणि ज्या खिडक्या आहेत त्या खिडक्या अशा थंड हवाच आतमध्ये घेतील अशा प्रकारच्या बनवल्यात. आणि खांबावरची जी कलाकुसर बघतात मित्रांनो, तर त्या काळात काय असेल की अशी ही डिझाईन ते लोक बनवत असतील, कारण की काहीतरी असणार मित्रांनो. कारण की हाताने घडवायचं म्हणजे पण खूप डिफिकल्ट आहे, कारण की होल होतं प्रत्येक ह्याला. आणि हे मंदिर ह्या किल्ल्यावरचं खूप बघण्यासारखं आहे मित्रांनो. एकदा तरी जाऊन ही एक कला, आपलं एक मंदिर कसं असावं हे बघण्यासारखीच गोष्ट आहे मित्रांनो. याचा दरवाजा जर बघितला, जो मेन दरवाजा आहे गाभाऱ्याचा, ते पाहिल्यानंतर तर त्याचा जो खालचा आहे, जो आपण नक्षीकाम बघतो, तर बाय टू बाय जर बघितले मित्रांनो तर खूप सुंदर आहे. ह्याला काय म्हणतात हे आपल्याला सांगता येत नाही मित्रांनो. आणि एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ह्या मंदिरातली लक्ष्मीनारायणाची मूर्ती ह्या मंदिरात आपल्याला पाहायला मिळत नाही मित्रांनो. चोरीला वगैरे गेली आहे का त्याचं काय आहे काय माहिती नाही. तर तिथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की ती मूर्ती तिथून चोरीला गेली आहे मित्रांनो. पर्यंत 1-2 मंदिरं बघितली, त्यानंतर आपल्याला हे एक मंदिर बघितलं. हे मंदिर आपल्याला लक्ष्मीनारायण मंदिर मित्रांनो ह्या किल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही बघू शकता मित्रांनो, अशा विशिष्ट पद्धतीच्या मूर्त्या वगैरे आहेत. तर ह्या मूर्त्या म्हणजे तोडले वगैरे आहेत त्यांनी, मुघलांच्या काळात त्यांनी तोडून टाकल्यात. तर तुम्ही जे राहिलेलं आपलं वास्तव्य आहे तर ते बघू शकता. तर ते खरंच मस्त आहे मित्रांनो. हे तुम्ही थोड्या गोष्टी बघू शकता. खूप सुंदर मंदिर आहे. मंदिरात मूर्ती वगैरे काही नाही, छोटीशी मूर्ती आहे महादेवाची मित्रांनो. आणि बाजूला जी कलाकुसर किंवा जी त्यावेळेची पद्धत होती बांधण्याची, तर ती खूप अतिशय जी दगडी शिल्प म्हणतो आपण, दगडी शिल्पापासून जे मंदिर बनवले मित्रांनो, तर ते खरंच भारी किंवा खरंच लय असं खूप सुंदर असं बनवलं आहे. तर मित्रांनो, लक्ष्मीनारायणाच्या मंदिराच्या बरोबर समोरच आपल्याला बाळेश्वर मंदिर म्हणून एक 4थ्या क्रमांकाचं, म्हणजे आपण पहिले 3 आणि मंदिरं बघितली, तर हे 4थ्या क्रमांकाचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो. हे पण मंदिर पडझडीचा अवस्थेत आहे मित्रांनो. पण हे याच्या मंदिराचा जो दरवाजा आहे, जो फ्रंटचा दरवाजा आहे मित्रांनो, वरचा बाजू अतिशय अप्रतिम होती, इतकी भारी होती. आणि हे मंदिर पण सुव्यवस्थित आहे, म्हणजे व्यवस्थित आहे. त्याची बाहेरची बाजू पडलेली आहे, जो आपण मुख्य गाभारा वगैरे म्हणतो तो व्यवस्थित आहे, आणि त्याची बाहेरची बाजू पडलेली आहे मित्रांनो. आणि ह्या मंदिराचं बांधकाम सध्या चालू आहे मित्रांनो. ह्यामधील देखील महादेवाची पिंड आहे, ती एकदम व्यवस्थित आहे, बघण्यासारखी आणि खूप सुंदर आहे मित्रांनो. आणि आत्ताच ह्या किल्ल्याच्या बाहेरच्या भिंतीचं वगैरे काम करायला चालू आहे मित्रांनो. तुम्ही बाहेरून देखील हे बघितलं मंदिर, तर हे पण मंदिर खूपच सुंदर आहे. आता ह्याचं बांधकाम चालू आहे मित्रांनो. पडझड झालेली आहे ह्या देखील मंदिराची, परंतु अप्रतिम मंदिर आहे हे देखील. बरोबर आपल्या लक्ष्मीनारायणाच्या मंदिराच्या समोर
हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो. तर मित्रांनो तसंच समोर आल्यानंतर आपल्याला हे पाताळेश्वराचं मंदिर हे तुम्ही बघू शकताय. आता ह्याचा जीर्णोद्धार झालाय किंवा हे व्यवस्थित बनवलंय. पहिलं थोडं पडझड अवस्थेत होतं, आता एकदम व्यवस्थित बनवलंय. तर हे मंदिर पण खूप सुंदर आहे मित्रांनो. हे पाताळेश्वर म्हणजे जमिनीत मंदिर आहे आणि ते पहिलं ओपन होतं, तर वरती आता थोडं पत्रे वगैरे टाकून ते व्यवस्थित केलं मित्रांनो. आणि इथं देखील जी महादेवाची पिंड आहे ती एकदम व्यवस्थित आणि सुव्यवस्थित आहे मित्रांनो, ती तुम्ही पाहू शकता. आत्ता तरी कंडिशनला हे पण मंदिर खूप सुंदर आहे आणि ह्यामध्ये जी पिंड आहे ती पण एकदम व्यवस्थित आहे मित्रांनो. तर हे आपल्याला जमिनीच्या आतमध्ये म्हणजे खाली उतरून ह्या मंदिरा इथं जावं लागतं मित्रांनो. ह्या किल्ल्याला एकूण 4 दरवाजे आपल्याला पाहायला मिळतात. आपण ज्या दरवाज्यातनं आलो तो एक दरवाजा आहे मित्रांनो आणि हा पूर्व दरवाजा आहे. पूर्णपणे पडला होता मित्रांनो हा पण दरवाजा, परंतु येथील ग्रामस्थांनी आणि आपल्या जो पुरातन विभाग आहे त्यांनी हा दरवाजा परत पुनर्स्थापित. आणि मित्रांनो आपण जो हे पाहताय तर हा औरंगजेबाचा जो दरबार होता तोच हा दरबार आहे मित्रांनो. आणि ह्याच दरबारात आपल्याला छत्रपती संभाजीराजे यांची आपली शौर्यशिळा पाहायला मिळते मित्रांनो. तर जड पावलाने आम्ही मित्रांनो शौर्यशिळाकडे गेलो. तरी आमचा हा ओम आहे मित्रांनो. ओमानी आपला छत्रपती संभाजीराजे हा मूवी पूर्णपणे बघितला आहे मित्रांनो. आणि बघितल्यानंतर त्याला सगळं असं त्यानं पाहिल्यानंतर तो दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन तो इकडे तिकडे बघला आणि त्याला शिवगर्जना आठवली मित्रांनो. तर त्यानं ती शिवगर्जना पूर्णपणे म्हणली, त्याला मोहच आवरला नाही. रघुकुलराजे पौन बारे ना पर समरती ना पर जो सासा बापर राम जाजे दावा दुदुन पर जीता प्रजन पर भूषण बिन टूट पर जैसे मुर्गराजे तेज तमांस पर कानजमी कंस पर डोमलिया पंच जय शिवराजे जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. नमस्कार मित्रांनो, आपण जो हा पाहतोय तो आपला धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचे शौर्यस्तंभ आहे मित्रांनो. ह्याच किल्ल्यावर मित्रांनो आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांना पकडून आणण्यात आलं होतं. शेवटचे जे लास्टचे त्यांचे 29-30 दिवस होते ते मित्रांनो ह्याच किल्ल्यावर गेले होते. 1 फेब्रुवारी 1689 रोजी छत्रपती संभाजीराजे यांना धोक्याने पकडण्यात आलं मित्रांनो. आणि पकडून कवी कलश आणि आपले धर्मवीर छत्रपती संभाजीराजे या दोघांना अवघ्या 2 ते 3 दिवसात मित्रांनो तिथून इथं आणण्यात आलं. कराड, 32 शिराळा आणि दौंड मार्गे मित्रांनो ह्या किल्ल्यावर इथं आपल्या आणण्यात आलं होतं मित्रांनो. आणि त्यांना ह्याच किल्ल्यावर ह्याच ठिकाणी त्यांना इथं बांधून वगैरे ठेवलं होतं. त्यांच्यावर अमानुषपणे अत्याचार करण्यात आला होता मित्रांनो. त्यांना बांधून आणताना तर इराणी पद्धतीचा लाकडी कुलाह तख्त म्हणजे लाकडाने बांधलेले असे लाकडी कुलाह तख्त होता मित्रांनो त्यात, आणि काटेरी साखळदंड असे त्यांना बांधून या ठिकाणी आणण्यात आलं होतं मित्रांनो. तर ह्याच ठिकाणी असा एक शौर्यस्तंभ इथं उभा केलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपण जो पाहतोय तो औरंगजेबाचा हा दरबार आहे मित्रांनो. हा पूर्णपणे राजदरबार होता. हे पुढे समोर पाहू शकता दरबाराची एक पुढची भिंत जी राहिली आहे किंवा जो दरवाजा राहिला तो एक शाबूत राहिला आहे. आणि जो आपण समोर पाहतोय तिकडे हा चबुतारा जो पाहतो या चबुतारावर कुठंतरी त्याचं सिंहासन असेल औरंगजेबाचं मित्रांनो. आणि कवी कलश आणि आपले छत्रपती संभाजीराजे यांना याच ठिकाणी पकडून आणण्यात आलं होतं मित्रांनो. तुम्हाला मी मागाशी दाखवल्याप्रमाणे शौर्यशिळा बरोबर त्याच्या समोर शौर्यशिळा बनवलेली आहे मित्रांनो. तर औरंगजेबाचं इथंच कुठंतरी समोर असं सिंहासन असेल मित्रांनो. तर औरंगजेब ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना लाकडी तख्त कुलाह म्हणजे लाकडाच्या त्या कुलाहात बांधून आणि साखळदंडाने पोलादी साखळदंडाने ज्यावेळेस दोघांना बांधून आणलं होतं कवी कलश आणि त्यांना काटेरी होते. आपलं जे साखळदंड होते ती काटेरी होते मित्रांनो. ते काटे त्याचे टोचाचे पूर्ण शरीरातनं असं रक्तबंबाळ शरीर झालं होतं मित्रांनो. याच ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज दोघे पण उभे होते साखळदंडाने बांधून
ज्यावेळेस आणलं होतं त्यावेळेस औरंगजेब ज्यावेळेस ह्या ठिकाणाहून खाली उतरून तख्त त्यागून आला होता त्यावेळेस आपल्या कवी कलाशाला मित्रांनो ते पाहून एक काव्य सुचलं. ते काव्य अजरामर झालं मित्रांनो. ते काव्य यावन रावण की सभा शंभू बंद्यो बजरंग लहुलसाद सिंदूर सम खूब खेल्यो रणरंग राजन तुम हो साचे खूब लढयो जंग त्यो तुझ तेज निहार के तकत तेज औरंग तकत तेज औरंग. मित्रांनो अर्थ असा की ज्यावेळेस तुमचं तेज राजा तुमचं रे तेज बघून औरंगजेबाने आपलं स्वतःचं तख्त लगीन त्यागलं मित्रांनो. औरंगजेब तिथून उतरून तख्तावरून उतरून खाली आला आणि अल्लाकडे त्याच्या हे म्हणू लागला की प्रार्थना करू लागला. हेच ते ठिकाण आहे मित्रांनो. याच ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी राजे आणि आपले कवी कलश या दोघांचा अमानुषपणे छळ केला हे तर खरं आहे मित्रांनो. पण त्याचबरोबर त्यांनी काहीतरी प्रश्न किंवा काय गोष्टी ज्या की औरंगजेबाने विचारल्या जे काही इतिहासात लिहून ठेवलेल्या आहेत मित्रांनो त्या अशा की औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजांना विचारलं की बाबा तुला आमचा कोणता सरदार सामील आहे की तुला कोणत्या सरदारांना आमचं सामील असलं त्याचं नाव आम्हाला सांग. तर छत्रपती संभाजी महाराजांनी त्याची नावं देखील सांगितली नाहीत. त्यांनी दुसरा प्रश्न छत्रपती संभाजीराजांना केला की तुझा खजिना किंवा तुमचा जो खजिना आहे स्वराज्याचा तो कुठं ठेवला ते पण विचारलं. ते पण प्रश्न एक त्यांनी विचारलेला आहे मित्रांनो. आणि तिसरा प्रश्न असा होता की तू आमचा धर्म स्वीकार तू हिंदू धर्म सोडून आमचा इस्लाम धर्म कबूल कर मी तुला इथून बाइज्जत बरी करतो इथून तुला मी सोडून देतो. त्यावेळेस धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांनी त्यालाही पूर्णपणे नकार दिला. करारी बाणा होता मित्रांनो. मोडेल पण वाकणार नाही असे आपले धर्मवीर छत्रपती संभाजीराजे होते. आणि धर्माविषयी ज्यांना आस्था होती तेच खरे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे होते मित्रांनो. त्या औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून छत्रपती संभाजीराजे त्याला बोलले आज मी मरेन औरंगजेब पण मी मेल्यानंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात एक छत्रपती संभाजीराजे जन्माला येईन. पण तू जर मेला तर तुझ्या मागे तुझं काहीही उरणार नाही. आणि इतिहास साक्षी आहे मित्रांनो आजपर्यंत औरंगजेबाचं आज खाली काहीही उरलेलं नाही मित्रांनो. याच महाराष्ट्राच्या मातीत औरंगजेबाला मरावं लागलं. याच महाराष्ट्राच्या मातीत औरंगजेब मातीत गेला मित्रांनो. त्याच छत्रपती संभाजीराजे यांचे शब्द आज खरे ठरले. शिवकालीन कालखंडात औरंगजेबाचा एक सरदार बहादूर खान या बहादूर खान हा आपल्या पांडे पेडगावच्या किल्ल्यावरती होता. त्यावेळेस त्याने हा पांडे पेडगावचा किल्ला परत बांधला. म्हणजे किल्ल्याची एक बाजू बांधली एक बाजू ते राज दरबार बांधला होता मित्रांनो. आणि राज दरबार बांधल्यानंतर मित्रांनो त्यानं आपल्या पांडे पेडगावच्या किल्ल्याचं नाव बदलून त्याला स्वतःचं नाव दिलं. म्हणजेच पांडे पेडगावचं नाव बदलून मित्रांनो या किल्ल्याचं नाव त्यानं बहादूरगड असं ठेवलं. का ठेवलं तर ह्यांनी हा जो एक किल्ल्याचा कोपरा होता तो एकदा परत दुरुस्त केला आणि व्यवस्थितरित्या बांधला. हमामखाना हा त्याचा महाल आणि राजवाडा ह्या गोष्टी त्याने बांधल्या. त्यामुळे त्यानं त्या किल्ल्याचं नाव बदलून स्वतःचं नाव त्या किल्ल्याला दिलं मित्रांनो. तर हाच तो पांडे पेडगावचा भुईकोट किल्ला बहादूरगड झाला मित्रांनो. पण आपल्या स्थानिकच्या लोकांनी परत त्याचं नाव बदलून धर्मवीरगड असं नाव ठेवलं. आणि हे नाव मित्रांनो ह्या किल्ल्याला खरंच शोभतंय. कारण की जिथं आपल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या शेवटचे जीवनातील खूप शेवटचे 27 दिवस ह्याच ठिकाणी गेलेत मित्रांनो. हेच ते ठिकाण आहे जिथं छत्रपती संभाजी महाराजांना खूप अशा जाणीवपूर्वक त्यांचा छळ करण्यात आला. कवी कलश आणि ते दोघांना खूप त्रास देण्यात आला मित्रांनो. त्यांचे डोळे काढण्यात आले. त्यांच्या बोटांचे हाताची नख उपसण्यात आली मित्रांनो. जे छत्रपती संभाजीराजांना अगोदर द्यायचे म्हणजे जर डोळे काढायचे झाले तर आधी कवी कलाशाला ती शिक्षा द्यायची मित्रांनो. कवी कलाशाला शिक्षा दिल्यानंतर तरी छत्रपती संभाजीराजे ते पाहून त्यांचा आक्रोश बघून झुकतील वागतील असा त्यांचा प्रयत्न होता. पण मित्रांनो छत्रपती शिवाजीराजांचा तो लेख मोठा धर्मवीर त्या थोडाही झुकला नाही मित्रांनो. दोन मित्र कसे असावे कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराज
या दोघांसाठी दोघांसारखी मित्रता असावी मित्रांनो. मरणाच्या दाढेत देखील असताना त्यांना आपल्या धर्माविषयी आस्था होती, आपल्या धर्माविषयी प्रेम होतं मित्रांनो. ह्याच धर्मवीर गडानं शेवटचे 27-28 दिवस ते सगळे दृश्य बघलेत, ते सगळे आक्रोश पाहिलेत मित्रांनो. ह्यानंतरचा पुढचा टप्पा मित्रांनो, आपण तुळापूर या ठिकाणी जाऊ आणि भरल्या डोळ्यांनी आम्ही ह्या किल्ल्याचा निरोप घेतला. चुकून एखादा शब्द चुकीचा गेला असला तर मित्रांनो तो तिथं सोडून द्या. छोट्या भावाकडून आपल्या चूक झाली असेल तर ती माफ करा. आणि आम्ही जड अंतकरणाने ह्या किल्ल्याचा मित्रांनो निरोप घेतला. परत